नमस्कार. मी शिरीष ठाकूर. आपण पाहताय लोकस्पंदन. मित्रांनो, दोन मित्र वाळवंटातून प्रवास करत होते आणि वाळवंटातून प्रवास करत असताना साहजिकच आहे, ते गप्पा मारत चालले होते. गप्पा मारता मारता एकामागून एक विषय असं घेत 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 पुढे जात असताना त्यांचं एका विषयावर दोघांच्यामध्ये वादावादी सुरू झाली. वादावादी सुरू झाल्यानंतर त्या वादावादीचं रूपांतर हमरीतुमरीमध्ये झालं आणि हमरीतुमरी होता होता त्यातल्या एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या कानपडात मारलं. कानपडात मारल्यानंतर तो मित्र खाली पडला. खाली पडल्यानंतर त्या मित्रानं काय केलं की वाळूमध्ये त्यानं लिहिलं की आज माझ्या सर्वात प्रिय मित्रानं मला मारलं. आता प्रवास तर करायचाच होता. तो पुन्हा उठला आणि दोघं मिळून ते पुढं चालायला लागले. पुढं जात असताना अगदी आता दोघांनी आत्ताच मारामारी केली म्हटल्यानंतर गपचूप आपले चालली होती. पुढे जाता जाता त्यांना लागली तहान. तहान लागल्यानंतर दोघांनीही पाण्याचा शोध सुरू केला आणि वाळवंटामध्ये ओया म्हणून, म्हणजे जे पाण्याचा साठा त्याला ओया म्हणतात, तर ते ओया त्यांना एका ठिकाणी सापडले. सापडल्यानंतर तो ज्या मित्राला मारलेलं होतं तो मित्र पहिल्यांदा पाणी प्यायला वाकला आणि ते पाणी घेत असताना त्याचा तोल गेला आणि तो त्या ओव्यामध्ये पडला. त्यामध्ये पडल्यानंतर तातडीनं हा जो दुसरा मित्र होता त्यानं लगेच पळत जाऊन त्याला त्या ओव्यातून बाहेर काढलं आणि त्याचे प्राण वाचवले. ते झाल्यानंतर त्यानं काय केलं की लगेच तिथं आजूबाजूला बघितलं त्याला एक दगड दिसला. त्या दगडावर जाऊन त्यानं कोरलं की आज माझ्या प्रिय मित्राने माझे प्राण वाचवले. आता हा जो पहिला मित्र होता ज्याने ह्याला मारलेलं तो जरा चक्रावला आणि त्याने विचारलं त्याला, अरे म्हणाला, मी मगाशी तुला मारलं त्यावेळी तू वाळूमध्ये लिहिलास की, आणि आता मी तुला वाचवलं तर तू दगडावर लिहिलास, असं का केलंस? तेव्हा त्यानं सांगितलं, ते उत्तर फार महत्त्वाचं आहे मित्र. तो काय म्हणाला की जेव्हा कोणी आपल्याला दुखावतो तेव्हा ते वाळूत लिहावं, जेणेकरून क्षमेच्या लाटा तो राग पुसून टाकतील. पण जेव्हा कोणी आपल्यासाठी काही चांगलं करतो तेव्हा ते कायम लक्षात राहण्यासाठी दगडावर कोरून ठेवायचं. आता या गोष्टीचं तात्पर्य काय, तर मित्रांच्या चुका विसरून आणि त्यांनी केलेल्या उपकाराची आठवण ठेवूनच मैत्री घट्ट होत असते. आता तुम्ही म्हणाल, ही गोष्ट तुम्ही आम्हाला सांगण्याची काय गरज? तर गरज आहे मित्रांनो. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी संपलेली, निकाल लागलेले आहेत. जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचा विजयोत्सव सुरू आहे. पराजितांनी आपली कारण मीमांसा सुरू केलेली आहे. पण हे होत असताना यामध्ये दोन्ही तिन्ही पक्षांनी, अगदी भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आणखी अन्य कोणी पक्ष, हे सगळे अगदी ताकदीने त्या निवडणुकामध्ये उतरलेले होते आणि त्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते राबत होते नेत्यांच्या सोबतीनं. आता हे कार्यकर्ते म्हणजे कोण, तर ते एकमेकाचे मित्रच होते ना. जशा निवडणुका लागल्या तसा तो हा ह्या पक्षातला कार्यकर्ता, तो त्या पक्षातला कार्यकर्ता, पण पूर्वीचे ते मित्रच. पण ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एकमेकाच्या विरोधात बोलून एकमेकाविषयी काही गरळ ओकून त्यांच्यात काय झालेलं आहे, शत्रुत्व निर्माण झालेलं आहे. आणि ते आता पुढे चालवायचं का, तर ते बिलकुल चालवायचं नाही. कारण आता इलेक्शन संपलेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला रिलेशन जपलं पाहिजे.
आणि म्हणून आपण काय करायचं आहे की आपला जो कोणी मित्र असेल त्यानं आपल्याला चांगल्यामध्ये वाईटामध्ये साथ दिलेली आहे. मग या क्षणिक रागासाठी किंवा क्षणिक या निवडणुका ह्या 5 वर्षातून एकदा येणार. आपली मैत्री कायमची असणार. आणि म्हणून जर कोणी एकमेकाला काही बोललं असेल गेलं असेल ते आपल्या नेत्यांसाठी, तर तुम्ही काय करा, तो राग विसरून जावा आणि आपलं पुन्हा मैत्रीचं जे रिलेशन आहे ते जपलं पाहिजे. निवडणुका येतात जातात पण मैत्री टिकली पाहिजे. मित्रांनो, नेते मंडळींना काही अपवाद वगळता नेते मंडळींच्यासाठी कार्यकर्ते म्हणजे आपली कोंबड्याच्या झुंजी असतात. त्या वेळोवेळी झुंजवायच्या, आपण निवांत राहायचं. मग अशा कोंबड्यांच्या झुंजीमध्ये तुम्ही भाग घेणार आहात का, की मैत्रीचा राजहंस जपणार आहात, हे तुम्ही ठरवा. बाकी काही नाही, सांगायचं मला एवढंच होतं. बघा, याच्यावर विचार करा आणि तुम्हाला पटलं तर बघा, पटलंच पाहिजे, कारण मैत्री टिकलीच पाहिजे. मित्रांनो, मी हे माझं नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. तुमच्या सहकार्यानंच हे चॅनल पुढे जाणार आहे. लोकस्पंदन अर्थात लोकविचारांचं व्यासपीठ असणार आहे. यामध्ये मी प्रत्येक विषय घेऊन, वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येणार आहे, व्हिडिओ घेऊन. तर तुम्ही या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून मला पुन्हा दुसरे व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर यायला ताकद मिळेल, बळ मिळेल. तुर्तास थांबतो. धन्यवाद मित्रांनो.